गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील कुणबी जात प्रमाणपत्रे अवैध ठरवून रद्द करण्यात आल्याने आक्रमक झाले आहेत। अंतरवाली येथे कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला। चंद्रशेखर बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी। एका बावनकुळेंना एवढी ताकद देणार असाल तर आम्ही तुमचे 15 ते 20 आमदार पाडू असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला। जात पडताळणीच्या कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही। त्यामुळे जात पडताळणी हे स्वतंत्र काम करणारं त्या ठिकाणी अर्धन्यायिक प्रक्रियेमधलं एक त्या ठिकाणी हा अर्धन्यायिक प्रकरणं सारखे त्या ठिकाणी त्यांना निकाल करावे लागतात। त्यामुळे जात पडताळणीवर कोणी मंत्री फोन करेल आणि त्यांचं जात पडताळणी ऐकेल असं या राज्यात होत नाही, कुठल्याही राज्यात होत नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं याचं काही जरांगीजीला वाटतं की बाबा काही आमच्या मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द झाले असतील ते कोर्टामध्ये जात बांधू शकतात, हायकोर्टमध्ये त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळतो।